नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी डिप्लोमा इन फार्मसी डी फार्म पूर्ण झाल्यानंतर डायरेक्ट सेकंड इयर बी फार्म, लॅटरल एंट्री बी फार्म किंवा आपण ज्याला DSP म्हणतो, डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मला जे ॲडमिशन घेणार आहेत तर त्यामध्ये कॅपराऊंड 4 अर्थात चौथी प्रवेश फेरी आहे. त्यासाठी ज्या सीट वॅकन्सी आहेत त्या अवेलेबल झालेल्या आहेत. शिवाय कॅपराऊंड 4साठी कधीपासून कधीपर्यंत तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरता येणार आहे, तो भरत असताना कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची, अशा सगळ्या गोष्टींची माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तुम्हाला तुमच्या फोनमध्ये जो कोणता ब्राउझर असेल त्याच्यावरती CET सेल सर्च करा. पहिल्या वेबसाईटवरती ऑफिशियल वेबसाईटवरती गेल्यानंतर ॲडमिशन पोर्टल अकॅडमिक इयर 2025-26 याच्यावरती जायचं आहे. यामध्ये गेल्यानंतर टेक्निकल एज्युकेशन अंडर ग्रॅज्युएट जिथे तुम्ही डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मसाठी रजिस्ट्रेशन केलेलं त्या वेबसाईटवरती जा किंवा डिरेक्टली या वेबसाईटची लिंक जी आहे ती मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. इथे गेल्यानंतर तुम्हाला खाली जायचं आहे. खाली गेल्यानंतर प्रोव्हिजनल वॅकन्सी आहे, त्यामध्ये बघू शकता खाली कॅपराऊंड 4साठीची जी सीट वॅकन्सी आहे, कॅपराऊंड 4 सीट वॅकन्सी तुम्हाला इथे बघता येईल. क्लिक हिअर टू विजिट याच्यावरती जायचं आहे. तुम्हाला बघू शकता खाली प्रोव्हिजनल वॅकन्सीमध्ये कॅपराऊंड 4. आता या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला एक PDF फाईल ओपन होईल, ज्यामध्ये महाराष्ट्रातले जे कोणते कॉलेज आहेत तिथे कोणत्या कास्ट कॅटेगरीसाठी किती जागा अवेलेबल आहेत ही माहिती त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. लक्षात ठेवा, एखाद्या ठिकाणी तुमच्या कॅटेगरीची सीट जर अवेलेबल नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही ओपनची जागा जरी सीट अवेलेबल असेल तरी ॲप्लाय करू शकता. तुमचे मार्क्स जास्त असतील तरी तुम्हाला ओपनची सीट अलॉट झाली तरी नंतर तुम्हाला तुमच्या कॅटेगरीचे बेनिफिट हे मिळणारच आहेत. आता इम्पॉर्टंट डेट सेक्शनमध्ये आल्यानंतर तुम्ही बघू शकता की कॅपराऊंड 4 आहे, अर्थात चौथी प्रवेश फेरी आहे, त्या संदर्भातली माहिती या ठिकाणी अवेलेबल करून देण्यात आलेली आहे. कॅपराऊंड 4 आहे, त्याच्यासाठीची सीट वॅकन्सी ॲक्च्युली काल येणं अपेक्षित होतं, परंतु रात्री उशिरानं ती आलेली आहे. अर्थात कॅपराऊंड 4साठी ऑप्शन फॉर्म जो भरायचा आहे तो तुम्हाला भरायचा आहे 28/8 अर्थात 28 ऑगस्ट 2025 ते 30 ऑगस्ट 2025च्या दरम्यान तुम्हाला कॅपराऊंड 4साठी ऑप्शन फॉर्म भरायचा आहे. अजून तो पर्याय दिसत नाही आहे. तुम्हाला काय करायचं आहे, लॉग इन करून तुमच्या डॅशबोर्डवरती लॉग इन केल्यानंतर डॅशबोर्डवरती ऑप्शन फॉर्म 4 कशा पद्धतीनं भरायचा आहे तो तिथे भरता येईल. ज्या पद्धतीनं कॅपराऊंड 1चा मी डेमो दाखवलेला आहे सेम तशाच पद्धतीनं कॅपराऊंड 4चा ऑप्शन फॉर्म भरायचा आहे. डॅशबोर्डवरती तिथे पर्याय उपलब्ध आहे. कॅपराऊंड 4चा ऑप्शन फॉर्म भरल्यानंतर त्याचा रिझल्ट कधी येईल तर 1 सप्टेंबर 2025 1 सप्टेंबर रोजी कॅपराऊंड 4ला तुम्हाला कॉलेज मिळालं आहे की नाही हे समजणार आहे. लक्षात ठेवा, कॅपराऊंड 4 या ठिकाणी तुम्हाला जे कुठलं कॉलेज मिळेल कॅपराऊंड 4मध्ये ते घ्यावंच लागेल. म्हणजे समजा तुम्ही कॅपराऊंड 1, 2, 3 पर्यंत जर समजा काही कारणास्तव बेटरमेंट करून आला असला तर आता मात्र कॅपराऊंड 4मध्ये मिळेल ते कॉलेज हे घ्यावंच लागणार आहे. सर्व पर्याय ॲटो फ्रीज होणार आहेत. पूर्वी कसं होतं, कॅपराऊंड 1चा पहिलाच पर्याय ॲटो फ्रीज व्हायचा. या वर्षीपासून कॅपराऊंड 1चा पहिला पर्याय, कॅपराऊंड 2चा पहिले 3 पर्याय, कॅपराऊंड 3चे पहिले 6 पर्याय कुठलंही कॉलेज मिळालं तर ते ॲटो फ्रीज होत होतं. आणि कॅपराऊंड 4ला जे कुठलं कॉलेज मिळेल ते ॲटो फ्रीज होणार आहे. म्हणजे यापूर्वी तुम्ही कुठल्याही राऊंडमध्ये आतापर्यंत जरी बेटरमेंट करून आला असलात, आता चौथ्या कॅपराऊंडला जे कुठलं कॉलेज मिळेल आणि कुठलंही कॉलेज मिळालं नाही, अगोदरचं जे कॉलेज मिळालेलं होतं ते तर घ्यावंच लागणार आहे, कारण या कॅपराऊंड 4मध्ये कोणताही पर्याय हा ॲटो फ्रीज होत असतो. ठीक आहे. आता कॅपराऊंड 4चा रिझल्ट 1 सप्टेंबरला आल्यानंतर 2 सप्टेंबर ते 4 सप्टेंबरच्या दरम्यान तुम्हाला मिळालेलं कॉलेजमध्ये त्या ठिकाणी संबंधित कॉलेजला व्हिजिट करून जे काही ॲडमिशन कन्फर्म करायची ती प्रोसेस करता येणार आहे. आता इथे या ठिकाणी तुम्हाला बेटरमेंट असा पर्यायच राहणार नाही, कारण हा शेवटचा राऊंड आहे. आणि त्यानंतर आणखीन एक राऊंड होणार आहे, यापूर्वीच मी सांगितलेलं होतं, तो म्हणजे इन्स्टिट्यूट लेवल राऊंड. त्यासाठी तुम्हाला 30/7/2025 ते 1 सप्टेंबर 2025च्या दरम्यान त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, ऑप्शन फॉर्म अवेलेबल असणार आहे. मात्र लक्षात ठेवा, त्यासाठी कॅपराऊंडची प्रोसेस संपल्याशिवाय, म्हणजे कॅपराऊंडसाठी जी प्रोसेस आपण करतो ती संपल्याशिवाय तुम्हाला रजिस्ट्रेशन करता येणार नाही. त्यासाठी कॅपराऊंड संपल्यानंतरच इन्स्टिट्यूट लेवलचा राऊंड हा तुम्हाला तुमच्या स्वतःच्या लॉग इनमध्ये भरता येतो. पण लक्षात ठेवा, इन्स्टिट्यूट लेवलचा राऊंड भरण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी त्या संबंधित कॉलेजमध्ये जागा किती आहेत ते पाहावं लागेल. त्या संदर्भातली माहिती CET सेलच्या वेबसाईटवर कळवली जाईल. शिवाय संबंधित कॉलेजमध्येही कॉन्टॅक्ट करा की तुमच्या कॉलेजमध्ये काही इन्स्टिट्यूट लेवलसाठी जागा शिल्लक आहेत का. किंवा डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मसाठी जागा ह्या खूप लिमिटेड कमी असतात, त्यामुळे सगळ्या जागा भरल्या जातात आणि इन्स्टिट्यूट लेवलच्या जागा ह्या फार कमी राहत असतात. ठीक आहे. म्हणजे कॅपराऊंड 4 नंतरही जर काही जागा कुठे शिल्लक असतील तर त्या इन्स्टिट्यूट लेवलमधून भरल्या जातात. ठीक आहे. ही माहिती वेळोवेळी CET सेलवर येईल. शिवाय इन्स्टिट्यूट राऊंडबद्दल देखील काही अपडेट आलं तर ते आपल्या चॅनलवरती कळवलं जाईल. ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जे कोणी या ठिकाणी डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मला ॲडमिशन घेत आहेत त्यांच्यासह व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तुम्हा सर्वांना गणेशोत्सवाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आपल्याला 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण करायचे आहेत. तुम्हा सगळ्यांची सोबत खूप महत्त्वाची आहे. धन्यवाद. थँक्यू.